नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधूसमोर काकू ही राघव आणि मधुला म्हणते की राघव, बरेच दिवस झाले तुम्ही एकत्र असे कुठेही डिनरसाठी गेलेले नाही, त्यामुळे तू अशा रोमांटिक डिनरवर मधुला घेऊन जा। तर मधू म्हणते की काकू, आम्ही विनायकला सोबत घेऊन जातो। तेव्हा राजश्री म्हणते की अगं मधू, वहिनी काय म्हटले तू ऐकले नाहीस का? तू आणि राघव फक्त दोघांनी मिळून डिनरसाठी जायचे। तेव्हा मात्र सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि काकू ही सिंधूकडे बघत मनात म्हणत असते की कितीही काही झाले तरी मी तुला राघवच्या आयुष्यात नाही येऊन देणार। तर सिंधू इकडे आतमध्ये येते, सावी स्टडी करत असते। सावी विचारते की आई काय झाले, इतकी नाराज का झाली? आणि मला एका गोष्टीचं उत्तर दे की तू विनायकच्या घरच्यांना अगोदरपासून ओळखते का? तर सिंधूला आता काय उत्तर द्यावे तो प्रश्न पडतो। सिंधू लगेच सावीला म्हणते की अगं, तू हे चित्र किती छान काढले आणि चल लवकर ते कंप्लीट करून टाक। सावी म्हणते की मी तुझी आई आहे ना, मग मला एका प्रश्नाचे उत्तर दे की ती विनायकची मोठी आजी तुझ्यावर का कायम रागवत असते? आणि तू तर म्हणते की मी त्यांना अगोदरपासून नाही ओळखत, मग ते तुझा इतका रागराग का करत असतात? मग आई एक आईला खरेच उत्तर देत असते ना। तेव्हा सिंधू ही खरंच म्हणते की खरंच तू माझी आई आहे ग, आणि सावी पुढे हात जोडते। सिंधू म्हणते की सावी बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, विनायकची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर आपण येथून कायमची निघून जाणार। तेव्हा सावी म्हणते की अगं आई, तू मला कायम प्रत्येक गोष्ट सांगत असते, मग आत्ता या वेळेला का काही सांगत नाही? तेव्हा सिंधू म्हणते की बाळा, तू तुझा अभ्यास हा कंप्लीट करून घे। तेव्हा सिंधू बाहेर जाते आणि तिला तो होमवर्क हा पूर्ण करण्यासाठी सांगते। तेव्हा सावी विचार करते की आता तर स्कूलमधून मला माझ्या फॅमिलीबद्दल लिहिण्यासाठी सांगितले आणि फॅमिलीत तर आई आणि मी दोघीच आहोत, तर मग आता माझी हेल्प कोण करू शकते आणि मी या होमवर्कमध्ये काय लिहू? सावी आपली जी काही चित्रकलेची वही असते ती घेते आणि लगेच बाहेर ऋतुजा आणि रेश्मा ह्या फोन मोबाईलमध्ये बघत असतात। तर सावी त्यांना म्हणत असते की तुम्ही मला माझा प्रोजेक्ट आहे ना त्यामध्ये मदत करू शकता का? तेव्हा लगेच रेश्मा म्हणत असते की अगं, तू तुझ्या आईला विचार, ती तुला मदत करेल। तेव्हा सावी म्हणते की प्रोजेक्ट हा मला जॉईंट फॅमिलीवर हा पूर्ण करायचा, त्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी मदत करा ना। तेव्हा ऋतुजा लगेच म्हणते की अगं रेश्मा, त्या सिंधूने कुठे जॉईंट फॅमिली बघितली, मग तिला कशी मदत करणार ग? तेव्हा सावी तिने काढलेलं ते चित्र त्यांना दाखवते। तेव्हा रेश्मा विचारते की काय ग, ह्या चित्रातील ह्या कोण आहेत? तेव्हा लगेच सावी सांगते की मी आणि माझी आई। तेव्हा लगेच ऋतुजा म्हणते की इतकीच तुझी फॅमिली का? तू विनायकची फॅमिली तर बघितली का? विनायकची फॅमिली किती मोठी आहे, काका काकी आजी आजोबा सर्वजण राहतात। तेव्हा तेवढ्यात लगेच तेथे सिंधू येते आणि सिंधू हे सर्व ऐकते। रेश्मा आणि ऋतुजा विचारतात की काय ग, तुझे बाबा कुठे असतात? तेव्हा सावी म्हणत असते की माझे बाबा लवकरच मला भेटण्यासाठी येणार आहेत, मी तसे त्यांनी माझ्या झाडावर लिहून ठेवले होते। तेव्हा लगेच रेश्मा म्हणते की अगं, असे झाडावर लिहिण्याने कुठे बाबा येत असतात का? तेव्हा हे तुला कोणी सांगितले? सावी म्हणते की मला माझ्या आईने सांगितले आणि आई कधीही खोटं बोलत नाही। तेव्हा रत्नाकर आणि राजश्री सुद्धा तिथे येतात। राघव आणि मधू सुद्धा बाहेर जाण्यासाठी निघलेले असतात। तर सावी ओरडते, मी फक्त तुमच्याकडे हेल्प मागितली होती आणि तुम्ही किती माझ्यावर चिडता, मला किती प्रश्न विचारतात। माझी आई कायम तुम्हाला हेल्प करत असते आणि तुम्ही फक्त एकदा मी तुम्हाला हेल्प मागितल्यानंतर तुम्ही किती माझ्यावर चिडल्या, वाटेल ते आरोप करायला लागल्या। रत्नाकर विचारतो की रेश्मा, नेमकं काय झाले? तेवढ्यात काकू येते, अरे रत्नाकर, ही मुलगी तिच्या आईसारखीच आहे, मग तिचं बोलणं तिच्या आईसारखंच असणार। तेव्हा लगेच रेश्मा म्हणते की काकू, तुम्ही एकदम योग्य बोलता, कारण ही तिच्या आईसारखीच आहे। तर राघव जोराने रेश्मा असे ओरडतो। राघव म्हणतो की रेश्मा, लहान मुलांची कसे बोलायचे असते हे समजत नाही का? तेव्हा ऋतुजा म्हणते की दीपक कशी चुरू बोलते। तेव्हा राघव म्हणतो की तिला जी काही वागणूक भेटते ना ती तुम्ही चुकीची देता। तर राघव हा सावीजवळ येतो आणि बाळा, तू काळजी करू नको, मी तुझा प्रोजेक्ट हा तयार करण्यासाठी तुझी मदत करेल। सावी खूपच खुश होते। तर काकू म्हणते की राघव, तू असे काही करणार नाही।
राजश्री म्हणते की राघव तिची आईसुद्धा यामध्ये तिची मदत करेल, तू प्लीज मधूला घेऊन डिनरवर जा. तेव्हा राघव म्हणतो की काही हरकत नाही, आम्ही डिनरला नंतर जाऊ शकतो, परंतु सावीची हेल्प मला आत्ता करावीच लागेल. तेव्हा मधू म्हणत असते की अरे राघव, आपण डिनरवरून आल्यानंतर सावीची हेल्प करूयात. तेव्हा लगेच राघव म्हणत असतो की आपण डिनरवर नंतरसुद्धा जाऊ शकतो, परंतु सावीची हेल्प तोपर्यंत नाही केली तर तिचा प्रोजेक्ट कसा पूर्ण होणार, त्यामुळे आपण डिनरवर नंतर जाऊयात. तर लगेच काकू राजश्री या नाराज होऊन मधूकडे बघू लागतात. तर लगेच सावी विचारते की बाबा खरंच तुम्ही हेल्प करणार ना, तेव्हा मला या प्रोजेक्टबद्दल काही माहितीसुद्धा त्यामध्ये लिहायची आहे, मग मी तुमच्या फॅमिलीतली माहिती लिहू शकते का. तर काकू राजश्री आणि ह्या सर्वजण धक्क्याने सावीकडे बघू लागतात. तर सिंधूला राघवने सावीला मदत केली म्हणून खूप असं अभिमान वाटलेला असतो आणि ती खुशसुद्धा झालेली असते. राघव म्हणतो की सावी चल आपण दुसरीकडे बसूयात, कारण येथे आपल्याला खूप डिस्टर्ब होईल, मी या सर्वांबद्दल माहिती तुला सांगतो. तेव्हा तो सावीला घेऊन किचन रूममध्ये डायनिंग टेबलवर येऊन बसतो. तर सिंधूसुद्धा लगेच मागे लपून परत ही किचनमध्ये येते आणि हे सर्व बघत असते. तर राघव म्हणतो की चल आता या प्रोजेक्टमध्ये तू आता बाबाचं चित्र पूर्ण कर. तेव्हा सावी खुश होऊन राघवकडे बघत असते आणि ते ड्रॉइंग मस्त असे काढत असते. राघव तिची हेल्प करत असतो. तेव्हा ते समोरचे सर्व दृश्य पाहून सिंधूला मात्र खूप आनंद होतो आणि सावी बाळा मला मदत कर, ही सर्व तुझीच माणसे आहेत आणि हे तुझे बाबा, पण नियतीने हे सांगण्यासाठी माझे हात बांधले गेलेले आहे, त्यामुळे मी तुला हे सत्य नाही सांगू शकत ग बाळा. जे दुःख माझ्या वाट्याला आले ते दुःख तुझ्या वाट्याला यायला नको म्हणून तुला हे सर्व सांगत नाही. आणि लवकरात लवकर मला विनायकची ट्रीटमेंट पूर्ण करावी लागेल, नाहीतर सावी ह्या माणसामध्ये गुंतत जाईल, तिकडे गेल्यानंतर तिला त्याचाच खूप त्रास होईल. तेव्हा सिंधू म्हणते की काहीतरी लवकर करून निघावीच लागेल. त्यानंतर मधूही सर्व काही बघत असते. तर काकू म्हणते की राणी बघितलेस का हे सर्व काय चालू आहे ते, आणि हे असंच चालत राहिलं तर राघव हा सिंधूच्या जवळ जाण्यासाठी वेळ लागणार नाही आणि विनायक आणि राघवला ती नक्की तुझ्यापासून दूर करेल. तेव्हा मधू म्हणते की नाही मामी, मी असे काहीच होऊन देणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधू ही सावीला विचारत असते की अगं तुझी इथली स्कूल तुला आवडली का, काही मस्त आहे का. तेव्हा सावी म्हणते की येथील जे काही मुली आहेत ना ते खूप ॲटिट्यूड आहेत. आणि तेव्हा सिंधू म्हणते कुणाशी पंगा घ्यायचा नाही, आपल्याला कित्येक दिवस या शाळेमध्ये राहायचं, सर्वांशी छान वागायचे. तेव्हा सावी म्हणते की आई, पोलीस काकांनी आणि मी जो काही काल प्रोजेक्ट पूर्ण केला होता ना तो शिक्षकांना खूप आवडला आणि त्यांनी मला 1+ असे दिले. तेव्हा लगेच सिंधू तिचे अभिनंदन करते आणि सावी म्हणते की मला आता याबद्दल काहीतरी पोलीस काकांना द्यायचे, त्यांना थँक्यूसुद्धा म्हणायचे, तू त्यांच्यासाठी काहीतरी बनव, वडापाव बनवते का. सिंधू म्हणते की अगं ते तिखट नाही खात. तेव्हा सावी विचारते तुला कसे माहीत ग. तेव्हा सिंधू मनात म्हणत असते की सावी काय उत्तर देऊ आता मी तुला, हे आमचं जे काही नातं आहे ना ते विसरतासुद्धा येत नाही आणि ते नातं आहे ना त्यातील आठवणी मात्र आम्हाला पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. ही सर्व आपलंच घर आहे तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला परक्यासारखं राहावं लागतं, याचं सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर सावी विचारत असते की आई तू माझ्यासाठी पिझ्झा बनवते का. तेव्हा सिंधू म्हणते की नाही आत्ता खूप सामान लागेल आणि उद्या करू. सावी ऐकायला तयार नसते. तर सिंधू म्हणते की मी सामान घेऊन येते आणि तोपर्यंत तू रूमच्या बाहेर यायचे नाही. तेवढ्यात लगेच काकू आणि ऋतुजा ही सर्व बोलणे ऐकतात आणि ह्या दोघींना राघवला खुश करण्याचा प्रयत्न करायचा ना. तेव्हा काकू म्हणते की त्यांचा हा प्लॅन सक्सेस होऊन द्यायचा नाही. तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की हो, ह्या मुलीमुळे राघवने मधूबरोबरचा डिनर प्लॅन कॅन्सल केला, तेव्हा आता आपण त्यांचा प्लॅन कॅन्सल करूयात. तेवढ्यात सिंधू सामान घेऊन येते आणि लगेच सावी धावतच येऊन तिला मिठी मारते. सिंधू विचारते की तू बाहेर का निघालीस. तेव्हा लगेच सावी म्हणते की आई आत्ताच निघले, मी तुझ्याशी खोटं बोलत नाही ना. तेव्हा सिंधू खुश होऊन तिला एक चॉकलेट देते आणि विनायकसाठी सुद्धा तिने एक चॉकलेट आणलेलं असतं. सावी म्हणते की चल आता आपण पिझ्झा बनवूयात. तेव्हा सिंधू म्हणते की नाही अजून 5 मिनिटांनी. तेव्हा सावी म्हणते की बघू, मी ते सामान किचनमध्ये ठेवते, तोपर्यंत तू फ्रेश होऊन ये. तेव्हा लगेच काकू आणि ऋतुजा येतात. तर सावी ते बॅग तिथे डायनिंग टेबलवर ठेवून बाजूला निघून जाते.
तर ऋतुजा लगेच येते आणि काकू म्हणत असते की आपलं जे काही ठरलं ना, यांचा प्लॅन सक्सेस होऊन द्यायचा नाही, शांतीत क्रांती. तर लगेच ऋतुजा ते सामान घेते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये काकू आणि ऋतुजासुद्धा पिझ्झा बनवत असतात आणि लगेच सिंधूसुद्धा सावीला म्हणत असते की मी सुद्धा तुला दिलेला प्रॉमिस कधी मोडत नाही, त्यामुळे सिंधूसुद्धा एक मस्त असा पिझ्झा बनवते. तर विनायक म्हणत असतो की आजी तुमचा पिझ्झा मी नंतर खाईल, अगोदर डॉक्टर काकूने जो पिझ्झा बनवलेला आहे ना तो मला खायचा. तर सिंधू खुश होऊन त्याकडे बघत असते, म्हणजे काकूच्या पिझ्झाऐवजी सिंधूचा पिझ्झा विनायकने चक्क खाल्लेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.